नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आता मी उमेश नगरला आलो आहे। उमेश नगर म्हणजे डोंबिवली स्टेशनवरनं तुम्ही रिक्षा पकडलीत की उमेश नगरची गल्ली आहे। 90% कोकणी माणूस आपल्या इथे राहतो या विभागामध्ये। सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, जास्तीत जास्त कोकणातलीच लोकं राहतात आणि आपल्या कोकणातल्या लोकांची दुकानंसुद्धा आहेत। तसं हे दुकान दिसतंय, हे आमच्या ताईंचं दुकान आहे। राजापूर तालुक्यामध्ये कुठलं? पातलगावचे आहेत। ताई नाव सांगा। किती वर्ष आली दुकान आहे तुमचं चालवत आहे? बघा, पूजेचं दुकान आहे। पूजेच्या सगळ्या लॉकडाऊनमध्ये चालू केलं आहे ताईने सुद्धा। तसं मी व्यवसाय लॉकडाऊनमध्ये चालू केलं आहे, तसं हे आमच्या ताईने सुद्धा चालू केलेलं आहे। आणि पूजे दुकान हे सगळं पूजेच्या साहित्यांचं दुकान आहे। उमेश नगर, सत्यावन चौक किंवा या आजूबाजूच्या विभागातले असाल तर नक्की ताईंच्या दुकानाला व्हिजिट द्या। ताई, दुकानाची वेळ 8 ते 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत दुकान असतं। आपल्या इथे कोकणातला जी लोकं आहेत ती धार्मिक आहेत, पूजापाठ करणारे आहेत। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण खूप साऱ्या गोष्टी महिलांना लागत असतात, तर त्यांच्या ज्या सामुग्री असते किंवा अगरबत्ती, धूप, कापूर असतो, ते सगळं ह्यांच्या दुकानामध्ये मिळतं। तर नक्की ताईंच्या या दुकानाला भेट द्या। आपल्या मराठी माणसांना मोठं करा। ताई, बरोबर ना? ताई आपल्या रेग्युलर कस्टमर आहेत, माझ्याकडून सुद्धा ते दिवाळीतनं उठणं वगैरे घेत असतात, त्यामुळे आमची ओळख आहे। आज मी इकडे डिलिव्हरीसाठी आलो होतो, तर त्यांच्या दुकानात भेट दिली आहे। धन्यवाद। तुमचं काही कार्ड आहे दुकानाचं? हां, द्या। ठीक आहे, चला मी या व्हिडिओमध्ये ॲड्रेस, त्यांचा नाव, नंबर देईन। आपल्या माणसांना मोठं करून त्यांच्याकडनं खरेदी करा। चला, धन्यवाद ताई।